नमस्ते यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी आहे गोळ्याची आमटी। त्याच्यासाठी मी इथे अर्धा वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे, अर्धा वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे। हे डाळी मी 4 ते 5 तास चांगले मस्त असे भिजत ठेवलेले आहे। 4 ते 5 तासानंतर तुम्ही बघू शकता इथे माझी डाळ मस्त अशी भिजलेली आहे। आता मी हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि पाणी न टाकता मस्त अशी त्याची एक फाईन अशी पेस्ट तयार करून घेते। त्याच्यामध्ये मी थोडेशा लसणाच्या पाकळ्या पण टाकते आणि मस्त असं बारीक करून घेते। बघू शकता माझी इथे डाळ बारीक करून झालेली आहे। अगदी ह्याच प्रमाणात आपल्याला मिश्रण बारीक करून घ्यायचं। त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकायचे आपल्याला आणि थोडंसं धना पावडर टाकायचं आहे आणि कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे। कोथिंबीरने याची चव खूपच छान येते। आता मी हे सगळं हाताने मॅरिनेट करून घेते। ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा, खायला खूपच छान लागतं। तर रोज रोज भाज्या काय करायच्या, तर चला हे गोळे बनवूया आपण। आता मिक्सरच्या जारमध्ये मी याचा मसाला तयार करून घेते। इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेलं आहे, मी ह्याच्यात अद्रकही टाकलेलं आहे आणि हे चांगलं असं बारीक मस्त वाटून घेते। हे सगळं माझं वाटून झालेलं आहे। आता गॅसवर मी एक पातेलं ठेवते, त्याच्यामध्ये मी मस्त तेल असं कडकडून घेते आणि जे मी मिश्रण म्हणजे जे वाटण केलेलं आहे भज्यांचं गोळ्यांचं, ते मी ह्याच्यामध्ये चांगलं घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असं मस्त तळून घेते। तुम्ही याला चमच्याच्या साहाय्याने पण टाकू शकता, मी याला हाताच्या साहाय्याने टाकलेलं आहे। आता हे मस्त आपले गोळे गोल्डन ब्राऊन कलरचे झालेले आहेत। आता अशा प्रकारे मी सगळेच गोळे तयार करून घेते। आता हे मी काढून घेते। आता आपण गोळ्याच्या आमटीला फोडणी देऊया। मी त्याच कढईतलं थोडंसं तेल कमी करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत, कढीपत्ता टाकलेला आहे। जिरं चांगलं तडतडल्यानंतर कढीपत्ताही चांगला तडतडून दिलेला। आपली भाजीला जेवढी फोडणी चांगली असेल तेवढी आपल्या भाजीची टेस्ट खूपच छान येते। आता इथे मी वाटलेलं जो पेस्ट आहे ते त्याच्यामध्ये टाकली। ते टाकून मी त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सीसाठी 1 चमचा चण्याचं पीठ टाकलेलं आहे, म्हणजेच डाळीचं पीठ। डाळीचं पीठ टाकून मी त्याला चांगलं ढवळून घेते। इथे माझं सगळं ढवळून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी सगळे मसाले टाकून घेते। मीठ मी टाकून घेतलेलं आहे, धना पावडर मी टाकते, हळद टाकते, थोडासा गरम मसाला पण टाकलेला आहे आणि मी ही कोल्हापुरी लाल तिखट 2 चमचा टाकते, कारण कोल्हापुरी लाल तिखट मसाल्यामध्ये सगळं गरम मसाला असतो, म्हणून मी गरम मसाल्याचा वापर खूप कमी करते। हे चांगलं मी मिक्स करते आणि ह्याला शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून 15 ते 20 मिनटं मंद आचेवरती ह्याला मस्त शिजवते। याचा कच्चापणा पूर्ण दूर घालवते। बघू शकता 15 ते 20 मिनटानंतर आपल्या मसाल्याला तेल पण खूप छान सुटलेलं आहे। आता तुम्हाला ह्या कालवणासाठी जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही टाकून घ्या। टाकून मस्त त्याची अशी एक उकळी काढून घ्या। उकळी काढून घेतल्यानंतर म्हणजे आपला पूर्ण मसाल्याचा कच्चापणा असा नाहीसा होतो आणि हे खायला पण खूपच छान लागते। तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। बघू शकता इथे उकळी आलेली आहे रश्श्याला मस्त अशी। आता ह्या स्टेजवरती मी ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर शिपडून घेते। मस्त माझी गोळ्यांची आमटी रेडी झालेली आहे खाण्यासाठी। आता कोथिंबीर शिपडून घेते। बघू शकता मस्त माझी आमटी रेडी झालेली आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल। इथे माझी आमटी एकदम रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। याचा कलर पण खूप मस्त आलेला आहे, याची कन्सिस्टन्सी पण खूप छान आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये मी गोळे टाकते, म्हणजेच भजे टाकते। जेव्हा तुम्हाला खायचं असेल त्या स्टेजला तुम्ही ह्याच्यात भजे टाका आणि हे खाण्यासाठी सर्व करा। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्टही करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।